चला नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, बहुप्रतिक्षित जी की एग्जाम डेट होती राज्यसेवेची ती आता आज नुकतीच जाहीर झालेली आहे की पेपर कधी होणार आहे तर पेपर हा 6 जुलै रोजी काय तुमचा हा पेपर होणार आहे। बघा, टार्गेट लक्षात घ्या, आपला काय 6 जुलै पर्यंत तुमचा अभ्यास झाला पाहिजे, कारण की जे काही जुना पॅटर्न आहे तर जुन्या पॅटर्नची ही कोणती शेवटची संधी असणार आहे। यानंतर तुम्हाला 2025 साठी काय जो काही यूपीएससीचा जसा पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तसा तुम्हाला लागू होणार आहे। त्यामुळे काय करा, जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा जे जुने अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करा, ही संधी हातातून जाऊ देऊ नका। त्यामुळे योग्य ते नियोजन करा। बघा, जवळपास 50 ते 55 दिवस हे आता काय आपले बाकी आहे, तर एवढ्या दिवसामध्ये आपण कसं नियोजन करायचंय की नेमकं कोणते पुस्तक वाचले पाहिजे आणि अभ्यासक्रम काय आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम काय, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यामध्ये पुन्हा काही विषय आहेत जे की कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। मग त्यामध्ये कोणते विषय फोकस करायचे, कोणते विषय आपण जास्तीत जास्त भर द्यायचा, या सर्व बाबतीचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे काय करायचा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सर्वात प्रथम लक्षात घ्या की आपला अभ्यासक्रम काय आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे माहिती असल्यानंतरच आपण पुढच्या गोष्टीला सुरुवात करू शकतो। बघा की जे काही पूर्व परीक्षा आहे तर पूर्व परीक्षेचे 2 पेपर होत असतात। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2 पेपर होतात। त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो पेपर हा जीएसचा पेपर आहे, तुमचा जनरल स्टडीचा तुमचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये तुमचा चालू घडामोडी इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, पर्यावरण, राज्यघटना हे विषय तुम्हाला कोणते जीएस मध्ये पेपर 1 मध्ये असणार आहेत। बघा, पेपर 1 हा तुमचा 200 मार्कासाठी होतो, तर त्याच्यामध्ये किती 100 प्रश्न असतात। बघा, 100 प्रश्न तुम्हाला 200 मार्कासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जातात। मग त्यामध्ये कोणते तुमचं हे काय असलं पाहिजे, तुम्हाला पदवी असणारे विद्यार्थी इथपर्यंत तुम्हाला याच्यावर अभ्यासक्रम असतोय। तुमचा पेपरला कालावधी असते 2 तास। 2 तासामध्ये तुम्हाला जीएसचा पहिला पेपर सोडवणं गरजेचं आहे। आणि हा पेपर कसा असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय। बघा, एमसीक्यू टाईपचा हा तुमचा पेपर असणार आहे। बघा, त्यानंतर दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये उपलब्ध असतील। राहिला दुसरा पेपर, तर पेपर दुसरा जो असणार आहे तुमचा सीसॅटचा, बघा याला सुद्धा 2 तास वेळ आहे, परंतु याच्यामध्ये जो काही आहे 10वी 12वी पर्यंत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता विचारल्या जाईल। बघा, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही लक्षात घ्या की पेपर 2 जो असणार आहे राज्यसेवेचा, तर पेपर 2 सीसॅट हा कोणता क्वालिफाईंग पेपर आहे। बघा, पेपर 2 हा तुमचा काय क्वालिफाईंग पेपर आहे। पूर्वीच्या काळी काय होतं की जो काही राज्यसेवेचा सीसॅटचा पेपर होता याच्यावर बरेचसे विद्यार्थी हा स्कोरिंग विषय होता, ज्यांचं गणित बुद्धिमत्ता उतार आहे चांगले, बरेचसे विद्यार्थी याच्यातून काय पूर्व परीक्षा पास व्हायचे। परंतु आता फक्त पूर्व परीक्षेचा जो काही सीसॅट आहे हा फक्त क्वालिफाईंग विषय आहे। याच्यामध्ये तुम्हाला जवळपास किती 33% गुण तुम्हाला पडले पाहिजे, म्हणजे 200 पैकी तुम्हाला 66 गुण हे मिळाले पाहिजे, तरच तुमचा जीएस 1 चा पेपर हा चेक केला जातो। बघा, त्यानंतर काय असतं याच्यामध्ये की जी काही निगेटिव्ह सिस्टीम आहे तर ही कशी आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी कशी डिसिजन, बघा याच्यासाठी काय 1-4 निगेटिव्ह सिस्टीम आहे। परंतु पेपर 2 जो आहे सीसॅटचा, तर पेपर 2 मधील जो काही डिसिजन मेकिंग शेवटचा प्रश्न तुमचे 5 प्रश्न असतात, तर याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग वगळून बाकी सर्वांसाठी काय डिसिजन मेकिंग ही तुमची लागू असणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम ही लागू असेल। बघा, लक्षात घ्या, जे काही चुकीचं उत्तर आहे 25% वजा केले जातील। हे बारीक माहिती तुम्ही अशी पण पीडीएफ मध्ये वाचून घेऊ शकता। बघा, पुढचा महत्त्वाचा आता विषय आहे की याचा अभ्यासक्रम काय आहे। बघा, अभ्यासक्रम काय आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम। बघा, अभ्यासक्रम लक्षात घ्या, जो काही पेपर 1 आहे तुमचा जीएसचा, बघा जीएसचा जो पेपर 1 आहे, तर या जीएसच्या पेपर 1 मध्ये तुम्हाला कोणकोणते विषय हाताळायचे, कोणकोणत्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। पहिला विषय आहे तुमचा चालू घडामोडी। चालू घडामोडी तुम्हाला राज्यातील चालू घडामोडी तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा महत्त्वाच्या चालू घडामोडी हे तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारल्या जातात। त्याचबरोबर दुसरा जो आहे की आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये आधुनिक भारताचा तसेच भारतीय राष्ट्रीय चळवळी। बघा, राष्ट्रीय चळवळी कोणत्या झाल्या, जहाल कालखंड, मवाळ कालखंड यांच्या दरम्यानल्या किंवा उठाव वगैरे। त्यानंतर काय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र, म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्हाला भारताचा इतिहास तर बघायचाच आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणता भारतीय राष्ट्रीय चळवळी, याला ॲडिशनल तुम्हाला काय वाचायचं आहे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास, हा तुम्हाला कोणता राज्यसेवा पूर्व परीक्षेत जीएस 1 मध्ये तुम्हाला विचारला जातो। बघा, पुढचा विषय आहे भूगोल। तर भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा व जगाचा भूगोल, आणि महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक भूगोल, तसेच काही सामाजिक भूगोल आहे, तसेच आर्थिक भूगोल, हे तुम्हाला कोणतं भूगोलमध्ये अभ्यासायचं आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात। पुढचा एक अभ्यासक्रमाचा की
भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन काय असणार, राज्य घटनेमध्ये तुम्हाला संविधान काय, राजकीय प्रणाली कशी संविधानाची राबवली जाते, पंचायत राज स्तर कसा आहे, नगर प्रशासन कशा प्रकारे कार्य चालवते, की सार्वजनिक धोरण कसं आहे आणि हक्काविषयी इत्यादी प्रश्न तुम्हाला कोणते हे राज्य घटनेमध्ये तुम्हाला विचारले जातात. बघा पुढचा विषय इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेले टॉपिक आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे काय किंवा शाश्वत विकास म्हणजे काय, दारिद्र्य काय आहे, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील कोणकोणते उपक्रम इत्यादी घटक तुम्हाला कोणते हे GS1 मध्ये विचारले जातात. राहिला पुढचा प्रश्न की जो पर्यावरण आहे तर पर्यावरणामध्ये पर्यावरण परिस्थिती म्हणजे काय, जैवविविधता, हवामानातील कोणकोणते बदल घडतात यावर काय याला विश्लेषण करून यावर प्रश्न विचारले जातात. बघा राहिलेला जो महत्त्वाचा विषय आहे तुमचा की सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञान मध्ये तुम्हाला बायोलॉजी आलं, तुमचं फिजिक्स आले, त्यानंतर तुमचं केमिस्ट्री इत्यादीवर तुम्हाला काय प्रश्न हे विचारले जातात. हे कोण झालं पेपर 1, पेपर पहिल्या पेपरचं हे स्वरूप आहे. बघा त्यानंतर पेपर 2 जो तुमचा असणार आहे राज्यसेवेचा, तर राज्यसेवेचा जो पेपर दुसरा असणार तर या पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलं जाते. बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला की पेपर 2 सुद्धा तुमचा किती 80 क्वेश्चन असतात, तुम्हाला 80 प्रश्न तुम्हाला किती 200 मार्कासाठी विचारले जातात. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 125 मार्क बघा आकलन जे काय उतारा आहे तर उतारावर तुम्हाला 125 मार्कासाठी काय उतारा विचारला जातो. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये संवाद, आंतरकौशल्य आणि वैयक्तिक कौशल्य कसं आहे याची चाचणी तुम्हाला केली, तर्क आणि विश्लेषण क्षमता कशी आहे, निर्णय क्षमता, निराकरण क्षमता कशी आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी कसं डिसिजन घेऊ शकता परिस्थितीला अनुसरून, हे झालं तुम्हाला C-SET मध्ये. आणि मूळ संख्या जसं की गणित आहे तर गणिताचे परिणामाचा क्रम 10वी 12वी पर्यंत हे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये विचारले जाईल. बघा याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे की C-SET पेपर 2 मधला की मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य किती 12वी पर्यंतचा स्तर आहे, परंतु याच्यामध्ये एखाद्या वेळेस याच्यामध्ये 1-2 उतारा हा कसा असतोय इंग्रजी भाषेमध्ये असतो, त्याचा सारांश तुम्हाला मराठीमध्ये दिलेला नाही, ही बाब लक्षात घ्या. परंतु तुम्ही म्हणसाल प्रश्न हे मराठीमध्ये दिलेले असतात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दिले असतात, परंतु उतारा हा इंग्रजी भाषेतील असला तर हा फक्त इंग्रजी भाषेसाठीच असतो. हा झाला याचा अभ्यास. तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणती पुस्तकं वाचली पाहिजे या बाबतीत तुम्हाला माहिती लक्षात घ्या. बघा आपल्याला जवळपास राज्य घटना जो पेपर GS आहे बघा राज्यसेवा. बघा विषय लक्षात घ्या, पहिला आहे तुमचं राज्य घटना, दुसरा आहे सामान्य विज्ञान, परत आहे इतिहास, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, तसेच पर्यावरण. आणि भूगोल. बघा मित्रांनो एवढे तुम्हाला विषय आहेत. तर बघा याच्यामध्ये डिटेल अभ्यास करताना तुम्हाला राज्य घटना वाचायची म्हणजे राज्य घटनेवर तुम्हाला किती बघा विज्ञानवर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात. विज्ञान तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे की 20 प्रश्न तुम्हाला कसे विज्ञानावर विचारले जातात. राज्य घटनेवर 15 प्रश्न आहेत, इतिहासावर सुद्धा 15 प्रश्न आहेत आणि भूगोलाला सुद्धा 15 प्रश्न आणि पर्यावरणाला मात्र फक्त 5 प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीला सुद्धा 15 प्रश्न आणि अर्थशास्त्राला सुद्धा 15 प्रश्न. अशा प्रकारचं तुम्हाला मागचे जे PYQ बघितले आपण त्यानुसार आपण विश्लेषण बघत आहोत. बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला कोणकोणत्या विषयामध्ये महत्त्वपूर्ण वाचायचे आहेत. बघा इतिहास वाचताना तुम्हाला याच्यामध्ये काय वाचावं लागेल, आधुनिक आला तुमचा, आधुनिकला जोड तुमचा प्राचीन आहे बघा प्राचीन, त्याचबरोबर काय मध्ययुगीन. मध्ययुगीन इतिहास तुम्हाला काय याच्यामध्ये वाचणं गरजेचं आहे. मग त्यामुळे काय करता हाय बघा जास्तीत जास्त महत्त्वाचे विषय कोणते फोकस करायचे तुम्हाला की अर्थशास्त्र. बघा अर्थशास्त्र असा विषय एकदा वाचला संकल्पना क्लिअर असल्या तुम्हाला वारंवार पुन्हा वाचण्याची गरज नाही. मग त्याला अर्थशास्त्र. अर्थशास्त्रानंतर तुम्हाला काय राज्य घटना. बघा राज्य घटना जो आहे तर राज्य घटना काय राज्य घटनेमध्ये सुद्धा काही बदल होतो का नाही, तर राज्य घटना कसं राज्य घटना तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा विषय भूगोल. बघा भूगोल, तर भूगोल सुद्धा तुम्ही काय पाठ करून ठेवा, हे जास्तीत जास्त फोकस करणारे मार्क मिळणारे. आणि त्याचबरोबर राहिलेला पुढचा एक विषय आहे की पर्यावरण. बघा पर्यावरण आहे तर पर्यावरणावर तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. तर 5 प्रश्न तुम्हाला एकदा पर्यावरण वाचलं संकल्पना क्लिअर असल्या पुन्हा वाचण्याची गरज नाही. राहिला पुढचा महत्त्वाचा की चालू घडामोडी. बघा
चालू घडामोडी सर्वच जो काही स्कोरिंग तुमचा विषय रिझल्ट येण्याचा बरेच मुलांना कंटाळवाणे करतात की चालू घडामोडी कुठून वाचायचं, चालू घडामोडी कसं करायचं. तर चालू घडामोडी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला किती 15 प्रश्न आहेत. बघा आता हे झाले विषय. तर याच्यानुसार तुम्हाला नेमकं काय वाचायचं आहे पेपर 1 साठी. बघा पेपर 1 साठी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे. तर तुमचा पहिला लक्षात घ्या इतिहास आहे. बघा इतिहाससाठी तुम्हाला काय आधुनिक आहे तुमचा. त्यानंतर मध्ययुगीन आणि आहे प्राचीन. बघा यासाठी तुम्हाला काय करायचंय आधुनिक साठी तुम्ही एक तर ग्रोवर किंवा समाधान महाजन. महाजन सरांचं तुम्ही आधुनिक आणि याच्यासाठी पुस्तक वाचू शकता. राहिला मध्ययुगीन साठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचलं तरी गरजेचं आहे. 6वीचं स्टेट बोर्ड 7वीचं वाचलं तरी गरजेचं आहे. किंवा ओल्ड जे 11वीचं आहे त्याच्यामधील काही भाग तुम्हाला मध्ययुगीचा त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. मग याला सोबती तुम्हाला काय 11वीचं जे काही ओल्ड बुक आहे बघा 11वीचं ओल्ड जे स्टेट बोर्ड आहे बुक ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कोणतं ओल्ड. बघा त्यानंतर पुढचा विषय तुम्हाला विज्ञान. सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण असणारा विज्ञान. तर विज्ञानमध्ये तुम्हाला जे काही स्टेट बोर्ड आहेत स्टेट बोर्डची पुस्तकं तर हे किती 8वी ते 12वी पर्यंत तुम्ही काय वाचून घ्या. म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्हाला याच्यामधूनच विचारले गेलेले आहेत. राहिला पुढचा प्रश्न की याच्यामध्ये याला अनुसरून तुम्ही जर वाटलं हे लय किचकटे मग तुम्ही काय सचिन भस्के सरचं पुस्तक वाचू शकता. कोणतं सचिन भस्के. बघा पुढचा विषय भूगोल. तर भूगोलसाठी काय करायचं आहे तर भूगोलला तुम्ही AB सौदी. बघा AB सौदी सरांचं पुस्तक वाचू शकता. त्याचबरोबर तुम्ही याला दीपस्तंभचं बघा दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक. तसेच काही शालेय पुस्तके. यावरून तुमचा बराचसा भूगोलचा भाग हा कव्हर होत असतो. बघा राहिला पुढचा एक विषय की अर्थशास्त्र कशातून वाचायचंय. बघा अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्र वाचण्यासाठी पुस्तकं लक्षात घ्या. बघा अर्थशास्त्रासाठी तुम्ही काय करा एक तर किरण देसले किंवा रंजन कोळंबे किंवा रमेश सिंग. बघा रमेश सिंग यांचं तुम्ही काय पुस्तक वाचू शकता. बघा त्याला अनुसरून तुम्हाला स्टेट बोर्ड तुमच्या संकल्पना क्लिअर नसतील तुम्ही काय करा 11वी 12वीचं जे काही शालेय पुस्तक आहे स्टेट बोर्ड पुस्तक आहे हे तुम्ही काय करा स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकता. बघा त्यानंतर याला अनुसरून परत तुम्हाला काय करायचं जे काही PYQ आहे तर PYQ काय करायचे तुम्हाला सोडून बघणं गरजेचं आहे. राहिला पर्यावरण. तर पर्यावरणावर तुम्हाला 5 प्रश्न विचारला जातात. तर पर्यावरणासाठी तुम्ही काय करायचं जवळपास तुषार घोरपडे सर आहेत त्यांचं पर्यावरण पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यानंतर चालू घडामोडी. तर चालू घडामोडीसाठी काय करायचंय चालू घडामोडीसाठी तुम्हाला कुठलंही एक मासिक काय करायचंय वाचायचं आहे किंवा इयरबुक. कुठलंही तुम्ही एक इयरबुक वाचू शकता ज्याच्यामध्ये पूर्ण एका वर्षाच्या घडामोडी तुम्हाला विचारल्या जातात. बघा त्यानंतर राहिलेला पुढचा एक विषय आहे की राज्यघटना. बघा राज्यघटना. तर राज्यघटनेसाठी कोणते पुस्तक वाचायचे तर राज्यघटनेसाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक वाचू शकता किंबहुना रंजन कोळंबेचं तुम्ही पुस्तक वाचा. परंतु राज्यसेवा करण्यासाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत हे एकदम बेस्ट पुस्तक आहे. बघा मित्रांनो हे झालं पर्यावरणा याच्या संदर्भात GS पेपर संदर्भात. तर GS साठी तुम्ही हे पुस्तकं वाचू शकता. म्हणजे कोणतेही पुस्तक घ्या जो तुमचा सिलेबस आहे सिलेबस कव्हर होईल असं तुम्ही कोणतेही एक पुस्तक वाचा. बघा झाला दुसरा CSAT. तर CSAT मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर CSAT मध्ये तुम्ही जे काही 2013 ते 2023 पर्यंत बघा लक्षात घ्या 2023 पर्यंत जे काही पेपर झाले तर कोणते आयोगाचे जे पेपर झाले तर हे पेपर काय करायचे तुम्ही PYQ तुम्ही
सॉल्व्ह करून पाहायचे, सोडून बघायचे आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त काय जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, सराव. बघा सराव, मग तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन करा, कोणतंही काही करा, परंतु जास्तीत जास्त गणिताचा काय सराव करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अजून जर कोणाला काही शंका असली तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.